ती एक चिटकीण आहे. हो, हे खरंय. तुम्ही तिला घरातून बाहेर काढून काहीच उपयोग नाहीये, किंवा तुम्ही केलेल्या प्लॅनिंगचा सुद्धा काहीच उपयोग नाहीये. तिचं सावट आपल्या घरावर राहणारच आहे. मीरा, माझा विश्वास बसत नाही. ह्या काळात चिटकीण हेच खरंय. काही गोष्टी आपल्या विश्वासावर अवलंबून नसतात, पण त्या अस्तित्वात असतात. काही गोष्टी योग्य वेळ आली की समजतात. माझे बाबा आले होते. तुमची आई कशी आहे हे त्यांनी सांगितलं, पण त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. मलाही असं वाटलं की तुमची आई अशी कशी असू शकते, पण मला माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास होता. आणि मग एक एक गोष्टी उलगडत गेल्या. तिने वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, आणि जेव्हा हे दादासाहेबांना कळलं आणि त्यांना तिच्यावरती संशय आला, तेव्हा तिने दादासाहेबांनाच मारून टाकलं. मायाला प्याद बनवून ती आजपर्यंत सगळ्या गोष्टी करत आली आहे. सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी तिच्या मागावर, तिच्या गुहेत गेले होते. तेव्हा मला कळलं की मंजिरी नाहीये, ती वेगळी कोणीतरी आहे. मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही त्या गुहेत जा, जेणेकरून तुम्हाला सत्य कळेल. आठवतंय? आपण दोघं त्या गुहेत गेलो होतो. त्या तशा जागेवर एखादा माणूस राहूच शकत नाही, पण ती रोज तिथे जाते. त्या दिवशी मी पुन्हा त्या गुहेत गेले होते, आणि तेव्हा मी जे पाहिलं ते खूप भयानक होतं. मंजिरीने माझ्या समोर तिचं रूप बदललं आणि ती एका चिटकिणीच्या रूपात आली. तिने केलेल्या प्रत्येक गोष्टी तिने मान्य केल्या. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तिचं ते खरं रूप. मी खरं सांगते, ती मंजिरी नाहीये, ती एक चिटकीण आहे. ती जर चिटकीण असेल तर आता पुढे काय करायचं? मीरा, अथर्वांना सांग, यावर एक उपाय आहे. यांच्या आजींनी सांगितलेली गोष्ट, त्या गोष्टीत आपल्याला नक्कीच काहीतरी सापडेल ग. वेदाचे बाबा, हे बघा, आपण हार मानायची नाही. तुमच्या आजीने सांगितलेली ती गोष्ट, ती साधी गोष्ट नाहीये. त्या गोष्टीत जे घडून गेलंय ते आत्ताही घडतंय. त्या गोष्टीमध्ये एक चिटकीण होती. आपल्या घरात सुद्धा एक चिटकीण आहे. गुरवांच्या सामान्य मुलींनी, राधा आणि गौरीने त्या चिटकिणीचा पराभव केला होता. आपण सुद्धा हे करू शकतो. म्हणून मी तुम्हाला म्हणते, ती गोष्ट कुठेतरी लिखित स्वरूपात असेल तर आपण शोधूया. त्या गोष्टीत चिटकिणीला संपवण्याचा मार्ग नक्कीच सापडेल. I was telling you. मी सांगत होतो तुला, बघितलंस ना घरात काय चाललंय.
हा मी सांगत होतो की की नको तिथे डोकं वापरण्यापेक्षा जरा चांगल्या ठिकाणी डोकं वापरू. या संधीचा फायदा करून घेऊया. कळतंय का तुला? म्हणजे मी नको तिथे डोकं वापरते असं म्हणायचंय तुला? नाही नाही तू तू रागवू नको असं म्हणायचं नव्हतं मला. पण नाही मग कसं? तू तू बघतेस ना घरात किती गोंधळ चाललाय ते. आणि तुला कळतंय का की बिझनेस कडे कुणाचंच लक्ष नाहीये. दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी. ना काहीतरी मोठा स्कॅम करूया बिझनेस मध्ये. असे पैसे जमा करूया आणि वॅनिश निघून जाऊया दोघं मिळून इकडनं. हा ए हॅलो तिकडे काय बघतोय? तुझ्याशी बोलतोय मी. पळून पळून जाणार आहात? कुठे पळून जाणार आहात दोघं? हा? पळून जाणार ऐकलं मॉम. तू पण साधी बोळी आहे एकदम. पळून जाणार. तू बस ना. तू उभी काय इकडे बस. बस इथे. पळून जाणार नाही म्हटलं काय मी. आम्ही हनीमूनला जाऊया असं म्हणत होतो तिला. विचार हनीमूनला जाऊया म्हटलं की नाही मी. हा हनीमून बद्दल डिस्कशन सुरू होतं कारण की प्रत्येक वेळेस मी त्याला नाही असं म्हणते ना. चला खड्ड्यात गेलं तुमचं ते हनीमून. सारखा आपला हनीमून हनीमून चौथा झालाय त्याचा आता. मी तुम्हाला सांगितलं होतं ना दोघांना की मंजिरीपेक्षा मीरा वरचढ असणार आहे. सांगितलं होतं ना. येस येस यू आर राईट. पण मला एक गोष्ट कळत नाहीये. मीराला माहितीये मंजिरी कशी आहे तरी सुद्धा मंजिरीला मीराने आत घेतलंच कसं? पॉइंट आहे माया. शी हॅज अ पॉइंट. पॉइंट क्लिअर आहे. मीरा मंजिरीला उगाच या घरात परत घेणार नाही. मीराला स्वतःहून मंजिरीला शिक्षा द्यायची असणार आहे. म्हणूनच तिने हे केलंय. सिंपल एज दॅट. ती आजची मीटिंग मला अटेंड करता आली नाही. तुम्ही एक काम करा, त्या मीटिंग्सचे जे मिनिट्स असतील ते मला मेल करा. मी बघतो एकदा. अथर्व एकदा माझं म्हणणं ऐकून घे. ठेवतो. अथर्व ऐकणार आहे मी काय म्हणते तुला. प्लीज. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. हे असं काय करतोयस तू? तू फक्त एकाच बाजूने विचार करतोयस. माझी बाजू पण समजून घे ना. तू 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 जे काय आरोप वगैरे म्हणतोस तसं काहीच झालेलं नाही अथर्व. अरे आई आहे रे मी तुझी. तुला सांगितलं ना मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. का का विश्वास ठेवत नाहीयेस माझ्यावर तू? हा ठीक आहे ठीक आहे. हिम्मत असेल ना तर माझ्यावर जे काय आरोप केलेस ना ते सिद्ध करून दाखव. आणि अथर्व एक जरी पुरावा सापडला ना तुला तर मारून टाक मला. आत्ताच्या आत्ता इकडनं निघून जा, नाहीतर तुला खरंच मारून टाकेन मी.